लेकीच्या डोळ्यातलं पाणी आणि आयुष्याची कहाणी फक्त आईलाच माहित असते. तर सासूला समजल्यावर नांदणं तुटायचं नाही का? सून भांडताना मी तिला असलं भारी भारी उत्तर देऊ शकते, पण तिला फिटच येऊन पडली पाहिजे. पण परत मलाच दवाखान्यात न्यायचा ताप आहे व, म्हणून मी काय बोलत नाही. कोणच्या मेल्या मुर्द्यानं नांदाचा शोध लावला काय माहिती. उठलाच सुटलं सासर माहेर वैताग घेऊन गेलाय. तिकडून तिकडं सुनबाई बोला. त्या राहिलेल्या 5-6 गोळ्या दे की आणून तेवढ्या. कशाच्या? ती डोकादुखीच्या. तुम्हाला कशाला राहिलं ना डोकं आता? अगं मग काय त्या वाया कशाला घालवती, खाऊ दे की तेवढ्या. माझी सून लय चांगली आहे असा मी ज्या दिवशी विचार करते ना, त्या दिवशी नेमकं तिचं माझं भांडण झालेलं असतं. दिवसभराच्या कामाचं काय वाटत नाही व, पण सकाळच्या आणि संध्याच्या भाजीचं लय टेन्शन येतं. आता काय करू मी. माझ्या तर नशिबाला मैत्रीण अशी भेटली, मी रुसली ती डबल रुसती माझ्यापेक्षा. लोक म्हणते ती पहिला दिवस राहिलं नाही तर आता. अगं आता पावसाळा चालू झालाय. सून माझी प्रत्येक गोष्ट ऐकते, त्यासाठी आधी 10 दिवस तिला भांडावं लागतं मला. सून किती जरी भांडली ना, तर सून जेवल्याशिवाय माझ्या नरड्याच्या खाली घासच उतरत नाही. कारण तिच्या जेवणाच्या ताटात मी जुलाबाच्या गोळ्या टाकलेल्या असते त्या व, म्हणून. बायको रडत असताना नवरा बघून जर घराच्या बाहेर जात असेल तर समजून जा नवरा 10 रुपयाला गेला आणि आल्यावर निबर ताशा काढणार सगळ्यावर. नाद करते काय, जा की गली ठसकती तामी मिसरी भाजत असते. वेळ आणि परिस्थिती बघून प्रेम केलं जात नाही. मग मला काय माहिती. जसं अनाथ आश्रम असतंय तसं टेन्शन आश्रम असायला पाहिजे. सगळी म्हणते ती मला लय टेन्शन आलंय, मला लय टेन्शन आलंय. येतेली तर त्या टेन्शन आश्रमात. तू पळून जाऊन लग्न करणार होती ना? नाही गेलं मी पळून जाऊन लग्न. का? लंगडा होता ना ते. वेळेनं आणि परिस्थितीनं सगळं काही शिकवलं. अगदी घरात सून नसली ना, चोरून मटणाचा 2 खड खायला बी शिकवलं. कोणी किती बी टेन्शन देऊ द्या, घरात जायचं, भोगू लागायचं, चहा करून प्यायचा. पावसात बँक भिजल्यावर बँकेतलं पैसे भिजतील का बरं? तिकडे उन्हाळ्यात मुंबईची माणसं समुद्र फिरायला जाते ती, आणि पावसाळ्यात समुद्र मुंबई फिरायला जातो.